माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं गेल्यानंतर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा माढा दौरा रद्द करण्यात आलेला आहे। माढा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचा संताप असल्यामुळे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपला दौरा रद्द केलाय। पूरग्रस्त शेतकरी संतप्त झालेले आहेत आणि त्याचमुळे कृषी मंत्र्यांनी आपला दौरा रद्द केल्याची माहिती मिळतेय। अगदी अलीकडेच माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलेलं होतं। त्या घटनेनंतर आता कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी माढा तालुक्यातला आपला दौरा रद्द केल्याचं समजतंय। अनेक मंत्री सध्या विविध जिल्ह्यांचा दौरा करत आहेत। त्यातच कृषी मंत्री सोलापुरातल्या म्हाडामध्ये जाणार होते, मात्र आता त्यांनी हा दौरा रद्द केल्याचं समजतंय। शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे। आम्हाला तातडीनं मदत मिळावी, कर्जमाफी केली जावी अशी मागणी लावून धरली जाते आणि याच भावनेमधून अनेक ठिकाणी हा रोष सुद्धा उमटलेला पाहायला मिळालाय। अधिकची माहिती जाणून घ्या, संकेत कुलकर्णी आपल्यासोबत आहेत। संकेत, दौरा नेमका कोणत्या कारणाने रद्द करण्यात आलाय? खरं तर माढा तालुक्यातील उंदरगाव या ठिकाणी आज सकाळी माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आले होते। यावेळी शेतकऱ्यांनी प्रचंड मोठा त्यांच्यावर व्यक्त केला। सत्तेत असून देखील मदत मिळत नाही, चारा मिळत नाही, अशा भावना लोकांनी व्यक्त केल्या। सदाभाऊ खोत यांनी 2014 साली निवडणूक लढवली होती, त्यामुळे त्यावेळेस आम्ही तुम्हाला मदत निधी दिला होता, आमचे पैसे परत, असाही आक्रोश खरं तर शेतकऱ्यांनी केला। ह्या सगळ्या घटनेनंतर त्याच उंदरगावामध्ये एक अर्ध्या तासाच्या फरकानं विद्यमान कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा दौरा होता। मात्र हा दौरा आता शेतकऱ्यांच्या संतप्ततेमुळे, उद्विग्नतेमुळे रद्द करण्यात आल्याची माहिती खरं तर सूत्रांकडून पुढे येते। त्यामुळे कृषी मंत्री भरणे जे आज थेट पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर येणार होते, ते शेतकऱ्यांच्या संतापामुळे, आक्रोशामुळे येणार नसल्याची माहिती आता पुढे येते। ऋतुजा, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। तर कृषी मंत्र्यांचा आजचा हा माढा तालुक्यातला दौरा रद्द झालेला आहे। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे अगदी काही वेळातच तिथे दाखल होणार होते, मात्र आता तो दौरा रद्द करण्यात आल्याचं समजतंय। सदाभाऊ खोत हे शेतकऱ्यांच्या बांधावर दाखल झाले असता त्यांना मोठ्या रोषाला सामोरं जावं लागलेलं होतं आणि अर्ध्या तासानंतर दत्तात्रय भरणे सुद्धा त्या ठिकाणी पोहोचणार होते। दरम्यान हा दौरा रद्द होण्यापूर्वी दत्तात्रय भरणे यांनी माध्यमांशी बोलताना काय प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, पाहूयात। पावसानं पुन्हा एकदा महाराष्ट्राला झोडपायला सुरुवात केलेली आहे। अनेक ठिकाणी काल दुपारपासून मोठा पाऊस पडतोय आणि शेतकरी जो आहे तो आता चिंतातूर झालेला आहे। राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे माझ्या बरोबर आहेत। काय एकंदरीत सांगाल, कालपासून पुन्हा एकदा परतीच्या पावसानं जोर धरलाय? कालपासून पुन्हा एकदा पाऊस पडतोय। कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे खरं तर हा मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस, एक 4 दिवस पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि सामान्य नागरिकांनी याची निश्चित प्रकारे थोडी काळजी या बाबतीमध्ये घ्यावी। ज्यावेळी मागच्या वेळी जसं नुकसान झालंय तसं नुकसान होऊ नये त्या बाबतीमध्ये राज्य सरकारच्या वतीनं प्रयत्न केले जात आहेत। त्याप्रमाणे प्रशासन तयार आहे। त्यामुळे खाली नागरिकांनाच एक ज्या काही गोष्टी सूचना द्यायच्या सूचना दिलेल्या आहेत, पण निश्चित प्रकारे माझ्या शेतकऱ्यांचं या अतिवृष्टीमुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि ह्या नुकसान ज्याचं जो नुकसान झालंय, कुणाचं शेतीचं झालंय, पिकात झालंय, फळबागाचं झालंय, कुणाची जमीन माती वाहून गेली, कुणाची पशुधन वाहून गेलंय, म्हणजे सगळे शेळी मेंढी किंवा कुणाच्या घराची पडझड झाली, म्हणजे कुणाच्या घरामध्ये पाणी शिरलंय। या अतिवृष्टीमुळे जे जे नुकसान झाले त्या सर्व नुकसानीचे भरपाईचे पंचनामे करण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत, आदेश दिलेले आहेत। त्यामुळे हे सगळे अहवाल आल्यानंतर निश्चित प्रकारे 10 दिवसाच्या आत किंवा दिवाळीच्या पूर्वी माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना ती मदत केली जाईल। मला आपल्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना एकच सांगायचंय, धीर धरा, खचू नका। हे निसर्गाचं संकट आहे। हे निसर्गाच्या संकटापुढे आपण काही करू शकणार नाहीये। शेवटी ह्या संकटाला आपल्याला सामोरं जावं लागेल, त्याचा सामनाच करावा लागेल आणि मनामध्ये कुठल्या वाईट किंतु गोष्टी अजिबात मनात आणू नका। शेवटी ह्या गोष्टी जर आपण मनात आणल्या, आपण निश्चित आपल्या बायका मुलाचा, आपल्या वयोवृद्ध आई वडिलांचा, पाहुण्यांचा, कुटुंबाचा पण सगळ्यांनी विचार करा, हे आपल्या माध्यमातून मी सांगतो। पण राज्य सरकार या अतिवृष्टीच्या काळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या सर्वांचं लक्ष आहे। कालच मुख्यमंत्री काल परवा 2 दिवस दिल्लीला माझ्या शेतकऱ्यांना वेगवेगळे पॅकेज काय आणता येईल का, कशी मदत करता येईल यासाठी दिल्लीला जाऊन आलेले आहेत। पंतप्रधान आणि आपल्या
अमित शहा साहेबांना भेटलेले आहेत तेव्हा निश्चित त्याचा लवकरात लवकर आपल्याला त्याचा महाराष्ट्राला त्याचं काहीतरी मुख्यमंत्री दिल्लीला जाऊन भेटतायत, सरकार बांधावरती येतंय, सर्व काय होतंय. शेतकरी पूर्णपणे बिथरलेला आहे, आत्महत्या होत आहेत. काल बार्शीमध्ये एका दिवसात 2 आत्महत्या झाल्यात. कर्जमाफीची घोषणा होते, पण कर्जमाफी कधी होणार? शेतकऱ्यांचा हंबरडा सरकारला ऐकायला येत नाही. 100% आम्ही पण शेतकऱ्याची मुलं आहेत. आम्हाला पण शेवटी सगळ्या गोष्टी शेवटी राज्य सरकार असू दे, आम्ही शेतकऱ्याची मुलं असल्यामुळे आम्ही सगळे शेतकऱ्यांबरोबर आहेत. मी तुम्हाला एवढं सांगतो की कर्जमाफीच्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे हे सरकार, आज देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले किंवा काय गेले जरी गेले असले, शेवटी त्यांची भावना त्यातच आहे की शेतकऱ्याला काहीतरी मदत व्हावी. मी आपल्या माध्यमातून सांगतो, आजची परिस्थिती, आज आपण पहिल्यांदा शेतकऱ्याला जे नुकसान झालेत त्या नुकसानीतून त्याला कसं तो उभा करायचं. आणि कर्जमाफीच्या बाबतीत मी पुन्हा परत सांगतो की या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री निश्चित प्रकारे योग्य वेळी योग्य निर्णय घेतील. मामा, तुम्ही म्हणता की आम्ही शेतकरी आहोत, दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात मी पण शेतकरी पुत्र आहे. तुम्हाला ज्या दिवशी कृषी खातं मिळालं त्या दिवशी तुम्ही म्हणला शेतकऱ्याच्या मुलाला न्याय मिळाला. सरकारनं आता एका गुंठ्यासाठी 85 रुपये फक्त दिलेत. तुम्हाला वाटतं हे शेतकऱ्याला पुरेसे आहेत? शेवटी रक्कम कमी जास्त भाग सोडून द्या, आज एकच महत्वाचं आहे, शेतकऱ्याला काही ना काहीतरी मदत करायची, त्याला उभं करायचं. आणि ती भूमिका आम्ही निश्चित प्रकारे घेतोय. आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कशी मदत होईल, शेतकरी परत नंतर जे नुकसान झालं शेतकरी कसा उभा राहील, यासाठी आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे शेतकरी बांधवांना मला एवढंच सांगायचं की बाबांनो, काळजी करू नका, हे सरकार तुमचं आहे, तुमच्या जीवावरती निवडून आलेलं सरकार आहे. त्यामुळे तुमच्या पाठीमागे तुम्हाला असल्या अडचणीच्या काळामध्ये तुम्हाला पाठिंबा देणं, तुम्हाला सहकार्य करणं ही आमची भूमिका आहे, हे आमचं कर्तव्य आहे. आणि आमचं कर्तव्य आम्ही निश्चित प्रकारे पार पाडू. पीक विमा कंपन्यांच्या बाबतीत सरकारने मे महिन्यामध्ये जे स्ट्रिगर्स काढून टाकले, एकंदरीत त्याचा फायदा पीक विमा कंपन्यांनाच होताना दिसतोय. कारण पीक विमाच्या बाबतीमध्ये मी आज काही जास्त बोलू शकत नाही. आज माझा विषय माझ्या शेतकऱ्याला, अडचण असलेल्या शेतकऱ्याला मदत करणं. आज आपण तो पहिला विषय, हाच पीक विमा असता तर शेतकऱ्यांना फायदा झाला असता ना. पीक विम्याच्या बाबतीमध्ये मागच्या, आता मी जास्त बोलत नाही, 4-5 वर्षाचे जर आकडे घेतले तर काही थोड्या वेगळ्या गोष्टी लक्षात आल्या. त्या वेगळ्या गोष्टी लक्षात आल्यामुळे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतलेला असावा. आणि तरी या बाबतीमध्ये अजून काही चर्चा करून यातनं काय योग्य काय अयोग्य, यातनं परत अजून काय केलं पाहिजे या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे निर्णय सरकारने घेतले. निकष बदलले. 2023 नंतर 2024 ला नवीन जी.आर काढला नुकसानीसाठी. पुन्हा तो मे महिन्यात 2025 ला तो जी.आर बदलून टाकला. जर तो जी.आर राहिला तर शेतकऱ्याला काही पैसे जास्त मिळाले असते. निकष वेगळे असतात. शेवटी पूर्वी एनडीआरएफचे जे पैसे मिळायचे ते कमी मिळायचे, आणि आता एनडीआरएफचे पैसे त्यांनी थोडं तिथं वाढ केली. आणि वाढ केल्यानंतर राज्य सरकारने फक्त सांगली, कोल्हापूर पुरता तो जी.आर काढला होता. त्यानंतर राज्य सरकारने पण जो केंद्राचा जो नियम आहे तोच नियम खाली इकडं लागू केला. त्यामुळं वाढ ती तेवढ्यापुरती केली ती. जो एनडीआरएफचा निकष आहे त्याच निकषाप्रमाणे आपण लोकांना मदत करतो, लोकांना सहकार्य करतो. आणि याही बाबतीमध्ये निश्चित प्रकारे लोकांना काय अजून त्यातनं वाढीव देता येईल किंवा मदत करता येईल या बाबतीमध्ये शेवटला तुमचा काय स्वतःचा प्रयत्न असेल या संदर्भात राज्याला एक वेगळा क्रायटेरिया आणण्यासाठी? कारण ह्या घटना होतच राहणार आहेत अशा पद्धतीने. माझा तर 100% प्रयत्न राहणार आहे की शेतकऱ्यांना उभा करणं, शेतकऱ्याला मदत करणं. हे एवढं उलट खरं तर हे दुर्दैव आहे शेतकऱ्यांचं की आज शेतकऱ्यावरती ही वेळ आलेली आहे. पण दुर्दैव जरी शेतकऱ्याचं असलं तरी शेवटी त्या शेतकऱ्याला मदत करणं, त्या शेतकऱ्याला सहकार्य करणं ही आमची भूमिका ही निश्चित प्रकारे राहणार आहे. त्यामुळे या शेतकऱ्याला जास्तीत जास्त कशी मदत मिळेल, एक राज्याचा कृषी मंत्री म्हणून तो माझा प्रयत्न राहणार आहे. तर हे होते कृषी मंत्री दत्तात्रय भरणे. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम उभा असल्याचं त्यांनी सांगितलंय. देवा राखोंडे, NDTV मराठी, इंदापूर.